मी देवपूजा करतो. घंटी वाजव. देवाला उठव. देव झोपल्यात. काय घंटी नाही वाजवत काय रे? हे बघा त्या झाडावरून आता फांद्या पडल्यात ना, नारळीच्या झावळ्या, त्या सगळ्या काढायला सांगितलं दादांना, कारण की त्याच्या खाली कसे साप वगैरे येऊन राहू शकतात आणि आपल्याला एकतर या एवढ्या घाणीच्या पाण्यातून जावं यावं लागतंय. हे बघा पत्रा उतरायचं काम सुरू केलंय. या गंगा यमुना सरस्वती झाली आपल्या घरात. मंडळी व्हिडिओला छान अशी मी आता दुपारी सुरुवात केलेली आहे. दुपारपासून संध्याकाळपर्यंत, तर दुपारपासून रात्रीपर्यंत आता जे काही होईल ते तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि जे कोणी आपला हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असतील आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असा पाहू शकाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय तर जाऊ नका कोणीही. ओके, कामांना माझी सुरुवात करते. आता जी काही मच्छी घेऊन आली आहे मी, माशाचा डोका, त्याचा रस्सा बनवते पहिला. आणि तो मी सांगाल ताई बघशील तेव्हा तू मच्छीचा डोकाच कसा आणतेस. आता काय करू, काय ऑप्शनच नाही आपल्याकडं. पावसाळ्यामध्ये अशी मच्छी कमीची येते आणि आज तर कमीच होती. 3च मच्छीवाल्या ताई होत्या, तुम्ही पण बघितलं. आणि मला थोडंसं म्हणजे मी किती वाजता 11 वाजता तिथे पोहोचली मार्केटमध्ये, मच्छी मार्केटमध्ये. 3च ताई होत्या मच्छी मार्केटमध्ये, 3. आणि 2 ताईंच्याकडचं तर मच्छी संपायला आलेली, एका ताईंची तर संपली पूर्ण. 2 ताईंकडे होती मच्छी. बरं जाऊ दे, जे काय आहे ते घेते. 250 रुपयामध्ये मला भरपूर मच्छी भेटली आज. नाहीतर तुम्ही वावीची तुकडी बघता 200 रुपयाला किती भेटते, ती मला 150 रुपयामध्ये तेवढी दिली. संध्याकाळी रात्री जेव्हा बनवायला घेईन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन केवढी दिली 150 रुपयामध्ये ती. हां चला आता जेवण बनवायला घेते. आणि पत्रावाल्यांनी आता पत्रा आणायला सांगितल्यात, लिहून दिलं त्यांनी किती लागतील, काय काय लागेल ते. तर दादांना कॉल करून सांगायचं आहे. दादा तुमच्या आहेत प्लांटवर, त्यांना कॉल करून सांगायचं आहे की जे काही सामान सांगितले ते घेऊन या म्हणून. ओके चला आता. हे बघा मंडळी, आपल्या घरात बघा पुन्हा केवढं पाणी भरलं आहे आता. या गंगा यमुना सरस्वती झाली आपल्या घरात. तुम्ही काही रिटर्न आल्या? अच्छा, दादा गेले होते तुमचे पत्रा आणायला. किती पत्रा घेतली मग आता? 30. किती फुटाची? अच्छा, मग पत्रा किती वाजता येणार? ओके. हा बघा आता कमलेश भैया इथं दोरबीर आणून ठेवून गेलाय. बोलते मशीन घेऊन येतो. योगांचा येते आता मशीन घेऊन. आणि इथे आपला सिलेंडर पण आलेला. ओके. हां, रिटर्नमध्ये भाडा कोण देईल बरं गाडीवाल्याचा? हां तेच. चला हां मंडळी, या आता जेवायला मस्त इथे ना मच्छीचा बगर बनवलंय. आता कोणत्या मच्छीचा होता विसरलो आता मी. भांगा घातले त्याच्यामध्ये. या मस्त जेवायला. पाणी भरते ना आता भूक लागेलच. आज नाश्ता पण नाही ना काही. पत्रेवाल्याने कामाला लावला झाले बरोबर लगेच. येता बोलते मशीन घेऊच्या गायब झाला गेलात नाही परत. माझा रांधून पण झाला. मी त्याचीच वाट बघते. बरं 2 आणून टाकून दिले आहे. या मंडळी जेवायला आता. त्याला जाम धावरले मी आज. जाम असू सुद्धा नाही घेऊ दे, त्यांचा पण पोट पाणी आहे. पण ती वेळेवरती करायला पाहिजे ना तुम्ही. 1 दिवस येतात 4 दिवस तुम्ही दांडी भरता. आता आपण त्या माणसाला मे महिन्यामध्ये ॲडव्हान्स दिलेला होता. ॲडव्हान्स दिल्यानंतर तो डायरेक्ट जूनमध्ये आला काम करायला पण नाही आला. फेरी मारून गेला फक्त. एकदम स्लो काम चालू त्याचं, स्लो काम. हां तेच. अरे पण समोरच्या माणसाचं नुकसान होतं ना त्याच्यामध्ये. तर आपलं किती वांदं झाले. आपली पोरा बिचारी जागा भेटेल त्याला बोलतं. बघा पोऱ्या मजा त्याला. हा दुपार काही कसा झोपलाय बघा. सध्या आपली थोडीशी हे झाले, पंचायत झाले. सामान वगैरे हे करायची असू दे थोडे दिवस अजून. तो बोललाय तर खरा पत्राचं काम करून देतो म्हणून. या मंडळी जेवायला.
कसा हे बघा, त्या झाडावरून आता फांद्या पडल्यात ना नारळीच्या झावळ्या, त्या सगळ्या काढायला सांगितलं दादांना, कारण की त्याच्याखाली कसे साप वगैरे येऊन राहू शकतात आणि आपल्याला एकतर एवढ्या घाणीच्या पाण्यातून जावं यावं लागतंय. पूर्ण पाणी, झाडांची तर झाडांची पूर्ण वाट. हे बघा, पत्रा उतरायचं काम सुरू केलंय. चेक करून घ्या. मंडळी, एवढी हवा आहे ना, एवढी हवा आहे ना, बाप रे बाप. एकदम सोसाट्याचा वारा सुटला, एकदम डेंजरवाला वारा सुटला, डेंजरवाला. असं वाटतं झाडं पडतील डायरेक्ट मोडून, असं वाटतंय. आणि हा जो नारळीचं झाड आहे ना, तुम्हाला दाखवते मंडळी. मला गॅलरीमध्ये यायला पण भीती वाटते सध्या. हे बघा कसं सीन झालाय, हे बघा कसं सीन झालाय. ए बाबू इकडे बघ, मम्मीकडे. मम्मी, खाऊचे टेम्पो आले ना बाबू, खाऊचे टेम्पो आले ना, खाऊचे टेम्पो आले ना बाबू. हे बघ कशा खाऊचे टेम्पो आले बघ. नक्की बाबू उठा, बाबू. आता इकडची पण मी जी चादर टाकली ना सोफ्यावर, ती नीट करून टाकली होती का इकडची पण. आता तुम्ही बघा, आता फॅन सुरू झाला ना, आता फॅन सुरू केलाय मी. आता ती चादर बघा कुठे जाईल का, इकडे बघा. चादर बघा कुठे चालली ती राहतच नाही जागेवर. दिवसभरातून मला ती कितीतरी वेळा नीट करावी लागते, पण ती काही राहतच नाही. फॅन सुरू असला की पुन्हा तशीच होते ती. आणि माझा पोऱ्या बघा, माझ्या पोऱ्या बघा कशा झोपलाय. काय लकुली उता, किती दिवसभर झोपायचे रे बाबू, आता किती झोपायचे. अरे मम्मा मला झोपू दे ना ग. माझं काय काम आहे तुला? मी काय काम करतो का? मी खातो पितो खेळतो आणि झोपतो. मला कशाला उठवते तू? मी पण जेवणा खावण्याचं बघते, कारण की अजून जेवण बनवायला नाही सुरुवात केली. तर पोरांना आधी कॉल केला की बरं जेवणामध्ये काय बनवू. सकाळी चपाती दिलेली ना, तर पोरं बोलली की भात बनव गरम गरम, चपाती भाकरी काही नको. पोरांना विचारून जेवण बनवावं लागतं आमच्या घरामध्ये. काय तर चिन्मय तरी जेवतो कसा बसा, पण मोनिश तर बिलकुल जेवत नाही. त्याला जर नाही काय आवडलं का लगेच सरळ सांगतो मी जेवत नाही, मला भूक नाही, असं करतो पोरगा. त्याला सांगितलं तर वाव आणले बरं की त्याला चालेल, पण भात बनव गरम गरम. तर आता दुपारी जे काही डोक्याचा रस्सा बनवला होता ना मच्छीचा, तर तो रस्सा थोडासा आहे तेवढा बस होईल आम्हाला. आता भात बनवते गरम गरम आणि मग मस्त वाव फ्राय करते. मस्त मिक्स करून घेते. याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची कढीपत्ता
आणि थोडीशीच कोथिंबीर होती ती घातली याच्यामध्ये. त्याच्यामुळे मसाला ना मी थोडासा कमी घातला आहे, नाही तर मग जास्त तिखट होऊन जाईल मच्छी. आता मच्छीला मस्त मसाले चोळून घेतले आहेत आणि आता हे 15 मिनटासाठी ठेवून देते असंच. मस्त त्याच्यामध्ये मीठ मसाला सगळं लागेल मग मच्छीला. ओके, आता इथे मस्त मच्छी तळायला घेतले मी. अर्ध्या तुकड्या टाकल्यात तव्यामध्ये आणि त्या अर्ध्या अजून बाकी आहेत तळायच्या. ओके, आता इथे आपला भात झाला आहे. काय झाला बाबा? वाघ कुठे बसलाय? अय वाघा कुठे बसलाय तू? स्टेशनवर बसलाय का बाबू? अरे ते फॅनच्या हवेशी राहतच नाही. बोल चादरी बिदरी लकुली, तुला गारगार लागते बाबू लादीवर म्हणून तू वरती झोपलाय, वरती बसलाय म्हणून तू. बाबू मच्छी खाणार का? मच्छी मच्छी वावीची बोटी खाणार का? तळलेली बाबू वावीची बोटी, वावीची बोटी खाणार का? कसा बसले बघा तो वाघ. जेवायला काही जेवला पण नाही आज दुपारी. उपोषणाला बसलाय का बाबू तू? पण उपोषण करतोय का काय? जेवला नाही दुपारी तू? काय ना कसं बघते बघ तुझी तोंडाकर, कसं बघते व. दे मम्मीला शेकेन दे, चल शेकेन दे मम्मीला एक शेकेन ना बैला. आलू पराठा बनवू, डब्याला नाही भेटणार, संध्याकाळी भेटेल. सकाळी नाही, घाई होते सकाळी जाम. बघू कशी लवकर उठली तर. नाश्त्याला पाहिजे का? अच्छा चला, इथे आता चिन्मय देवपूजा करतोय मस्त. घंटी वाजव. काय घंटी नाही वाजवत? काय ना घंटी वाजवायचं असते देवपूजा करताना. देवाला पण समजते का बाबा आमची पूजा चालू आहे. मनामध्ये घ्यायचं, मनामध्ये घ्यायचं. वाव, हो हो, ही गोष्ट तर एकदम राईट बोललास. हे बघा इथे मस्त आता देवांची पूजा केली चिन्मयने. ठीक आहे, फुलं वगैरे नाही आहेत कारण की आता झाडांना काय आपल्या फुलं पण येत नाही आणि झाडं सगळी पाण्यामध्ये डुबून गेलेत त्याच्यामुळे. चला मंडळी, या आता जेवायला मस्त. मी रस्सा बिस्सा नाही घेतला, मस्त तळलेल्या बोटीसोबत जेवते. चिवली पण नाही रस्सा घेतला, चिवला पण रस्साची मच्छी नाही पटत नाही चिन्मय. तिकडे लक्की शेठ जेवून घेऊन बसलाय. मोनिश गेले पुण्याला, बोलते येतो मी थोड्या वेळात. या आता जेवायला मोनिश गेले मित्राच्या घरी पुण्याला. तो बोलला मी नंतर जेवतो, तुम्ही जेवून घ्या. नाश्ता वगैरे मी केलं. तर चला मंडळी, आता आमची जेवणं वगैरे आवरलेली आहेत. मोनिश पण आला आहे, तर जेवून झोपायला गेलं आहे. आता पाऊस बाहेर एवढा पडतोय ना की थांबायचं काय नाव घेत नाही. परत असं वाटतं का महापूर घेऊन येईल. चला आता असं माझं पण आता सगळं आवरलं आहे. भांडीगुंडीची काही होती ते सगळं आता आवरून घेतलं आहे मी. आणि मी पण आता झोपायची तयारी करते कारण की सकाळी मग उठून पुन्हा कामाची जी काही दिनचर्या आहे ती सुरू होते. उठल्यापासून मग हे करा ते करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पाऊस पडायची पुन्हा खूप सुरुवात झाली ना, तर आता आपल्या घरामध्ये पण खूप पाणी भरेल आणि मग माझे खाली उतरायचे पण वांदे होते लकी सोनूचे वगैरे. तर चला फायनली आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटलं की मस्त पत्रा वगैरे आता आपल्या आणलेली आहेत. आणि जर पाऊस जर थांबला ना पडायचं जरा, तर मग तो कमलेश भैया येऊन मग पत्रा वगैरे चढवणार वर. बघू आता उद्या कसं होतं आहे ते, कारण की पाऊस जर थांबला तर पत्रा आपले टॅरेसवर चढणार आहे. तर टॅरेसवर पत्रा चढले ना की मग आपलं ॲटोमॅटिकली काम सुरू होणार. बघू आता कसं काय होतं आहे ते, उद्या आता माहिती पडेल. त्याला कॉल करून तर सांगितलं की पत्रा वगैरे आपला आला आहे म्हणून. तो बोलला मी येऊन माणसं घेऊन येतो आणि मग चढवतो ते आणि तुमचं काम करून देतो. बघू आता कधी करतो आहे, कसं होतं आहे ते बघायला भेटणारच आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके, तर आता ब्लॉगचा मी इथेच एंड करते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.